नमस्कार मंडळी. अर्चना कापरे या माझ्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सदरामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा होतो. या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्यारवाडी, तालुका आणि जिल्हा बीड इथले मुख्याध्यापक कचरू चांभारे सर यांनी लिहिलेलं हे मातीचं कथन. चला तर मग ऐकूयात आज. मातीची माती करणं थांबवशील का रे माणसा? दररोज सकाळचं फिरणं आटपलं की 5 ते 10 मिनटं काळ्या मातीत पडून शवासन करणं हा माझा शिरस्ता आहे. रोजच्याप्रमाणे शवासनात डोळे मिटून शांत पडलो होतो. तेवढ्यात कानात काहीतरी कुजबूज ऐकू आली. हळूच एक डोळा उघडून पाहिलं. भोवताली कुणीच नव्हतं. आवाज तर येतच होता. मग दोन्ही डोळे उघडून पाहिले, तरीही कोणी दिसत नव्हतं. आवाजाचा भास आहे असं समजून दुर्लक्ष करून पुन्हा डोळे मिटून पडणार एवढ्यात थोडा चढलेला स्त्रीस्वर कानी पडला. अरे, भोवती काय बघतोस? कानाजवळ बघ, कानाजवळ. मी माती बोलतीये. तुला निसर्गाची हाक ऐकू येते म्हणून तुझ्याशी बोलायचं आहे मला. आणि ती पुढे बोलू लागली. मी फक्त ऐकत होतो. जमिनीचा सर्वात वरचा थर म्हणजे माती. थोड्याशा जाडीचा आमचा थर तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. पण आम्हाला नष्ट व्हायला तुफान, पाऊस, वादळी वारा पुरेसा आहे. ही संकटं कधीतरी येतात, त्यामुळं आम्हाला त्याची फारशी चिंता वाटत नाही. पण तुम्हा मानवाने सुरू केलेलं पिकाऊ जमिनीत बांधकाम, सततचं उत्खनन आणि रासायनिक औषधी खतांचा अतिरेकी वापर यामुळं जीव अगदी नकोसा झालाय रे. खरं तर मी बोलणारच नव्हते. मी सुद्धा तुमच्या माणसातल्या स्त्री जातीसारखीच स्त्री आहे. सोशिकतेला, सहनशीलतेला आम्ही अलंकार म्हणून मिरवतो. पण हा अलंकार आता बोचतोय रे, म्हणून बोलणं भागच आहे. 5 डिसेंबर रोजी तुम्ही माणसं जागतिक माती दिन साजरा करता. मातीबाबत आणि कृषीविषयक जागृतीसाठी हा उत्सव तुम्ही जगभर साजरा करता. खरं तर हा दिवस आमच्यासाठी उत्सवच. सगळीकडे माती रक्षणाचे, संवर्धनाचे गोडवे गायले जातात. पण प्रत्यक्षात काय? तुमच्या जागतिक महिला दिनाचं आणि आमचं अगदी सारखं आहे बघ. महिला दिनी महिलांचे गोडवे गाता, पण खरंच ती सुरक्षित आहे का? शेवटी काय, माता आणि मातीत फक्त एका वेलांटीचा फरक आहे. पण साम्य विचाराल तर पदोपदी दिसेल. मानवी माता जसं उदरात बाळाला वाढवून मानवी वंश टिकवते, तसंच मी सुद्धा माझ्या उदरात अन्न धान्य उबवते. तुम्ही माणसांनी हरेक गोष्टीचा कारखाना काढला असेल, पण माझ्या वाचून अन्ननिर्मिती हा विचार तरी पटतोय का रे? अन्नधान्यासह इतरही मानवी गरजा फक्त माझ्यामुळेच पूर्ण होतात. जमिनीचा तुकडा वाढत नसतो. माझ्या आकारमानाला मर्यादा आहेत. तेव्हा माणसाच्या हाती एवढंच आहे की त्यानं माझा पोत सांभाळावा. अन्न, वस्त्र, निवारा या तुमच्या मूलभूत गरजांचा मीच मूळ स्रोत आहे. एवढंच नाही तर पाणी आणि हवासुद्धा माझ्याच कुशीत तयार होते. प्राणी आणि वनस्पती सृष्टीला माझ्यामुळे जीवन आहे. मातीचं भांडं होऊन मी तुमच्या घरात राहते. मुलतानी माती होऊन चेहऱ्याला देखणं करते. अन्नात माती कालवू नये असं तुम्ही म्हणता, पण मातीत विष कालवताना माणूस शुद्धीवर असतो का? माती होणे या शब्दाचा अर्थ तुम्ही लोक सर्वस्व हरणे या अर्थाने वापरता. रांगोळी म्हणजे सुबकता, रांगोळी म्हणजे प्रसन्नता. पण याच रांगोळीला राख असा शब्द जोडून आला की राख रांगोळी शब्द तयार होतो आणि याचा खूप भयानक अर्थ आहे. माती ही माता असेपर्यंत तुमचं कल्याण आहे. मातीचीच माती करायला निघालात तर मानवी जीवनाची राख रांगोळी ठरलेलीच आहे. निसर्गात मी अनेक रंगात सापडते, तरीही माझ्या 4-5 रंगाचीच चर्चा जास्त होते.
लालसर, जांभी, काळी, गाळाची आणि वाळूची माती असे माझे ठळक प्रकार आहेत. बळीराजा मला काळी आई म्हणून पूजतो. तो माझा सर्वात मोठा सन्मान आहे. एक तो सोडला तर कुणाला माझं कौतुकच नाही आहे. आमची माती, आमची माणसं, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती, आमची माणसं. असं कानी पडलं की खूप बरं वाटतं. मराठी भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा आम्हा मातीनं शब्दधन दिलं आहे. मातीतून सोनं उगतं असं म्हटलं की तो आमचा सन्मान असतो. या उलट त्यानं शेवटी माती खाल्लीच या वाक्यात आमच्यासाठी खूप वेदना असते. एखादा म्हातारा वडील त्याच्या तरण्या पोराला उद्देशून म्हणतो की अरे त्वा संसाराची माती केलीस र पोरा. त्या म्हाताराच्या त्राग्याने आमचंच अंग शहारून निघतं. पहिल्या प्रेमात नवतरुणी नजाकतीने पायाच्या अंगठ्याने मातीशी चाळा करते तेव्हा मलाही रोमांचित व्हायला मिळतं. माणसाच्या गरजा पुरवण्याची क्षमता माझ्यात आहेच. फक्त मी तुमच्या हव्यासाला पुरू शकत नाही. आणि नेमकं तुमचा हव्यास ही तुमची गरज झाली आहे. त्यामुळं तुमचं मातीशी नातं तुटतं आहे. पण हा हव्यास समस्त मानवजातीला विनाशाकडे नेणारा आहे. शेतीचा आणि एकंदरीत मानवजातीसह संपूर्ण सृष्टीचा मी पाया आहे. तुम्ही पायावरच धोंडा हाणून घेणार असाल तर मी तरी काय करणार? माझा पोत, माझा प्रकार विचारात घेऊन मला वाचवा, मग मी तुम्हाला वाचवू शकेन. बाजारात जाता तेव्हा तुम्हाला गावरान वाण हवा असतो. गावरान म्हणजे नैसर्गिक मूळ आधार. गावरान वाणाचा आग्रह धरताना तुम्ही माती गावरान ठेवली आहे का रे? संकरित गायीच्या पोटी गावरान गोऱ्हा कसा उपजेल? अरे शेवटी मी आई आहे तुमची. सृष्टीत सर्वात शेवटी आलेलं प्राणीबाळ म्हणजे माणूस. शेंडेफळ जसं माणसात लाडकं असतं तसं ते निसर्गातही लाडकं असतं. निसर्गाचा विनाश माणसाकडून घडला तर शेंडेफळानं वंश बुडवला असं खापर नको फुटायला. म्हणून काळजीनं सांगतेय, माझी माती करू नका. मला मातीच राहू द्या, तरच नाती टिकतील. डबडबलेल्या अश्रूच्या अभिषेकात एखाद्या स्त्रीनं दुःखाची पूजा मांडावी तसं ही माती बोलत होती. आवाज बंद झाला तरी मला सारखा आवाजाचा भास होत होता. मानवाने विनाशाच्या खाणी खोदलेल्या दिसत होत्या. ते काही नाही, आता माती संवर्धन करायचंच. माती टिकली तरच आपलं अस्तित्व आहे, अन्यथा आपली धूळधाणच. कुणीतरी एवढ्या विश्वासानं आपल्याशी बोलत असेल तर त्या विश्वासाप्रती आपलाही काहीतरी संकल्प हवाच ना. तिथली मुठभर माती उचलून कपाळी लावली आणि मी बोललो, माता आणि मातीच्या रक्षणासाठी फौज उभी करण्याचे काम माझं आहे. माते, तू निर्धास्त राहा. मंडळी, आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तुम्ही तुमचे मित्रमंडळी, आप्तस्वकीय, नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे. आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासहित. तोपर्यंत हरिओम. सर्वम कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.